दांडी माऊली खाती सावली. धनगर समाजाची गेली 70 वर्षापासूनची ही मागणी आहे की संविधानाप्रमाणे दिलेलं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी जी घटना लिहिली त्यामध्ये संविधानानुसार दिलेलं एसटीचं अनुसूचित जमातीचं आरक्षण धनगर समाजाला लागू करावं. परंतु आजपर्यंत गेंड्याचं कातड असलेल्या या सरकारला जाग येत नाहीये. म्हणून आमचा सरकारला प्रश्न आहे आणि मी त्या बारामतीची कन्या आहे की ज्या बारामतीमध्ये हे फोटोही तेच आहेत ज्या बारामतीमध्ये माननीय माजी मुख्यमंत्री आजचे डेप्युटी सीएम देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नागपूरमध्ये आज मी उभा आहे. माझा त्यांना प्रश्न आहे क्या हुआ तेरा वादा. तसेच पंतप्रधान मोदीजी यांनाही प्रश्न आहे क्या हुआ तेरा वादा. आणि नुकतंच 7 डिसेंबर येथून मी महाराष्ट्रातून दिल्ली येथील जंतर मंतर मैदानामध्ये आम्ही पाळणा आंदोलनातून बाळा जो जो रे गीत गात उपहासात्मक आरक्षणाचं गीत गात सरकारला इशारा दिला आहे की लवकरच सरकारला 2024 मध्ये झोपवण्याचं काम धनगर समाज केल्याशिवाय राहणार नाही जर आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळालं नाही. त्यामुळे एसटीचा अंमलबजावणी होणं त्यासाठी राज्य सरकारने घटना दुरुस्तीचा अहवाल केंद्राला पाठवावा एवढीच माफक अपेक्षा धनगर समाजाची आहे. मी शारदाताई पांढरे जालन्याहून आले. मी मेंढपाळांसाठी काम करते महाराष्ट्रामध्ये. आमचे 70 वर्षापासून जे आम्हाला एसटी आरक्षणपासून वंचित ठेवलेलं आहे. आज नागपूरमध्ये पूर्ण महाराष्ट्रामधून माझे समाज बांधव आज एकत्र आले. आमचे पूर्ण नेते एकत्र आले. कारण एसटीची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे. आमचे मेंढपाळांची जे लेकरं आहेत आज वाड्या वस्त्यावर शिक्षणापासून वंचित आहे. काही ठिकाणी तर असं आहे की आमच्या मेंढपाळांच्या लेकरांना म्हणजे जन्म दाखला पण नाही आहे आणि त्यांच्याकडे 500 मेंढपाळ ढवळपुरी अहिल्यानगरमध्ये असे आहेत की त्यांच्याकडे आतापर्यंत आधार कार्ड पण नाही आहे. कारण त्यामुळे एसटीचं म्हणजे एसटीचं प्रमाणपत्र कोणाला पाहिजे हे याच्यातून लक्षात येतं. आज पण माझा समाज भटकंती करतोय. मी मायबाप सरकारला एकच विनंती करते की लवकरात लवकर एसटीची अंमलबजावणी करून आमचा एसटीचा दाखला आमच्या हातात द्यावे. गुजराती मेंढपाळ बांधव भारतवर्षामध्ये फिरतोय आणि महाराष्ट्रातील सर्व मेंढपाळ बांधवांना वतीनं मी आपण सर्वांना महाराष्ट्रातील सर्व जनतेना आणि महाराष्ट्र शासनाला विनम्र निवेदन करतो की भारत देश स्वतंत्र झाला. आपण अमृत महोत्सव साजरा करतो पण आज पण माझ्या भारत देशातला अबोल जीव पशुधन भेड बकरिया गाई हे सर्व खूपच त्रास मध्ये जीवन राहिले आहे. सरकारना मी विनम्र निवेदन करतो. भारत सरकारने IUNC एजन्सीने रिपोर्ट दिलेला आहे. याच्या प्रमाणे मेंढपाळांना चराई पास द्यावी हेच सरकारकडे मी विनम्र निवेदन करतो. आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्याच वेळेस धनगरांना न्याय मिळणार. शेवटचा लढा अंतिम लढा आहे. आता जर आरक्षण मिळालं 14 मध्ये या सरकारने सुट्टी 24 मध्ये आता येणाऱ्या हे समाजाचा ठरलेलं आहे. हे अधिवेशन हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जर आरक्षण दिलं तर ठीक नाही पाहिजे आम्हाला. अंमलबजावणी आहे ना. एसटीची अंमलबजावणी पाहिजे आम्हाला. ज्या प्रकारे धनगर समाजांना आरक्षणाच्या आव्हानावर सत्तेत आले त्याच प्रकारे जर या 2023च्या हिवाळी अधिवेशनामध्ये जर आरक्षण नाही मिळाले तर धनगर आरक्षण सत्तेतून बाहेर काढू शकते. आम्हाला 2014 मध्ये
देवेंद्रजी आणि गडकरी साहेब यांनी प्रत्यक्ष बोलून क्या हो तेरा वादा हे पूर्ण आश्वासन दिले होते आम्हाला, तरी आमचं पूर्ण झालं नाही. पण आम्ही महाराष्ट्रभर फिरू, पूर्ण महाराष्ट्रभर फिरू आम्ही, 31-32 जिल्हे, तरी यांना ह्या सरकारला खाली खिचू. आमचा जो प्रश्न आहे, मी संजय अगडते, मुख्याध्यापक आहे, दर्यापूरहून आलो आहे आम्ही. आमची एकच मागणी आहे की जे 70 वर्षापासून आता असं झालेलं आहे की आमचे मुलं बाळं सुद्धा आम्हाला प्रश्न विचारत आहे की आपण नेहमी आरक्षणाला आपण मोर्चावर जाता, त्याचा आपल्याला फलित काय आहे. म्हणून आता सर्व व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना कळून चुकलं आहे, आमचे मेंढपाळ बांधव असतील सर्वांना कळून चुकलं आहे की हे जी आपली फसवणूक आहे हे फसवणूक होणार आहे. आता म्हणतो कोण्या मतदारसंघात आवाज उठवत नव्हतं, परंतु आता एवढा आमचा धनगर समाज तत्पर झालेला आहे. आता तो झोपलेला नाही आहे, जागे झालेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी तो आता लढण्यास सज्ज झालेला आहे. येणाऱ्या 2024ला जर आमची ही मागणी मान्य केली नाही तर आम्ही सुद्धा, आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व युवक, आम्ही प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढू आणि येणाऱ्या हे जे सत्ताधीश आहे यांना खाली खेचण्याचं काम करू. एवढंच मी आजच्या दिनी आपल्याला सांगू इच्छितो. जय मल्हार. मी मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे. आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मेंढपाळांचा व धनगर समाज बांधवांचा एसटी आरक्षण संदर्भामध्ये या ठिकाणी विराट मोर्चा या ठिकाणी झालेला आहे. आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारला मला एकच विनंती करायची आहे की आज या नागपूरच्या मोर्चासाठी संबंध महाराष्ट्रातून कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड पासून या मोर्चासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि जर तातडीनं केंद्र सरकार आणि राज्य शासनानं आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आणि मेंढपाळ बांधवांच्या चराईचा प्रश्न जर मार्गी नाही लावला तर भविष्य काळामध्ये मेंढपाळ बांधव हा शांत बसणार नाही. कारण ज्या दिवशी या पूर्ती तलावर चंद्र सूर्य तयार झाला त्या दिवशी फक्त मेषपालक बांधवांची उत्पत्ती झाली होती. आणि मेषपालक बांधव म्हणजे माझा आता मेंढपाळ बांधव आहे. आणि हा मेंढपाळ बांधव रात्रंदिवस जंगलामध्ये, रानामाळामध्ये राहतो. आणि तो मेंढपाळ बांधव 4 पशुसंघ झुंज करतो, मग तो लांडगा असू द्या, कोल्हा असू द्या, वाघ असू द्या. आणि जर हे राज्य करते तर 2च पायाचे आहेत. आणि म्हणून माझा मेंढपाळ बांधव सुद्धा त्यांना लांडग्यासारखं फाळल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि म्हणून केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं तातडीनं दखल घ्यावी. अन्यथा इथून समोर महाराष्ट्रच काय पूर्ण भारत देशांमध्ये माझा मेंढपाळ बांधव आणि धनगर समाज पेटल्याशिवाय शांत बसणार नाही. हल्ला बोल, हल्ला बोल, महंगाई पे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, महंगाई पे हल्ला बोल, हल्ला बोल, बीजेपी सरकारवर हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, मोदी सरकारवर हल्ला बोल, महंगाई के लिए हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, महंगाई के लिए हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. हमारा पैसा कहाँ गया? दाढ़ी वाला खा गया. हमारा पैसा कहाँ गया? दाढ़ी वाला खा गया. हमारा पैसा कहाँ गया? दाढ़ी वाला खा गया. आंदोलन में हमारे साथ संजय खाड़े हैं, जानते हैं इनकी सरकार से क्या मांगे हैं और ये सरकार से क्या चाहते हैं, क्या भूमिका है. सर नाम बताइए पहले. मेरा नाम संजय खाड़े, वरी विधानसभा से हुए हैं. और सरकार की तरफ से ये है क्या जो अभी चल रहा है ये भाजपा सरकार की तरफ से पूरे देश में अत्याचार अन्याय हो रहा है, उसके वजह से कांग्रेस की तरफ से हल्ला बोल एक विधिमंडल में, नागपुर विधिमंडल में हल्ला बोल कांग्रेस की तरफ से ये चालू है कि भाजपा सरकार ने बहुत ऐसी समस्या है, किसानों की समस्या है और महिलाओं की समस्या, ये समस्या के बारे में हल्ला बोल किया है. सब कांग्रेस की तरफ से बड़ा माहौल बना के और आने वाले समय में कांग्रेस ही देश को चला सकती है, कांग्रेस ही देश को चलाने में सक्षम है. इसलिए भाजपा सरकार यह हटाने के लिए ये कांग्रेस अभी पूरी ताकत के साथ अभी खड़ी है. इसलिए जो अत्याचार जो देश बचाने के लिए ये पूरा भाजपा सरकार हटाने के लिए सब चल रहा है. और आने वाले समय में महाराष्ट्र में कांग्रेस की सत्ता बैठेगी ऐसा हमारा पूरा विश्वास है.
वर्तमान समय में जैसे हम देखते हैं कि यहाँ पर देवेंद्र फडणवीस, शिंदे और अजित पवार गठ की सरकार है। इसके पहले सर आपको पता होगा कि महाविकास आघाड़ी की भी सरकार थी। उस समय आपकी जो मांगे थी वो सरकार से नहीं थी क्या? अभी ही मांगे आपके सामने क्यों आई है? नहीं, मांगे तो रहेंगी। जो कांग्रेस की सरकार में महाविकास आघाड़ी की सरकार में किसानों के जो काम अच्छा काम किया, उसके यह काम सिर्फ घोषणा करते, करना कुछ नहीं। घोषणा करना और काम करना ये बहुत बड़ी जमीनी काम करते। इसलिए कांग्रेस सरकार और महाविकास आघाड़ी सरकार जो काम किया, किसानों के लिए काम किया, खेत मजदूर के लिए काम किया, लोगों की महिलाओं के लिए काम किया, यह काम जमीनी स्तर पर किया। यह सिर्फ घोषणा करना और निकल जाना यह सबसे बड़ी समस्या है। और घोषणा भी कोई भी कर सकता है, इतना लाख हमको मंजूर किया, वो किया, लेकिन जमीनी हकीकत पूरा खत्म है। इसलिए कांग्रेस जो कर सकती है, देश बचा सकती है, कांग्रेस ही बचा सकती है। हमारी मांगे ये है कि जब से ये सरकार आई है और महंगाई जिस तरीके से इन्होंने हम पे जो थोपी है, वो महंगाई का विरोध करने के लिए आज हम ये हल्ला बोल कर रहे हैं। इसके पहले आपको पता होगा कि महाविकास आघाड़ी की सरकार थी, उसमें आप सरकार में थे, मतलब कांग्रेस जो थी वो सरकार में थी। तो क्या उस समय महंगाई, बेरोजगारी और ये तमाम जो मुद्दे ये नहीं थे? तमाम मुद्दे थे, पर ये सेंट्रल से जुड़े ज़्यादा मुद्दे हैं, क्योंकि सरकार जो देश जो चलता है वो केंद्र शासन के तरफ खाते ज़्यादा होते हैं और राज्य के तरफ कम होते हैं। तो ये केंद्र सरकार की जिम्मेदारी है कि जब आपने सिलेंडर के दाम 1000 रुपये कर दिए, तेल के दाम बढ़ाए, दाल बढ़ गई है, सब बढ़ गया है, बाद में आप 200 रुपये कम करते, ऐसा नहीं होता है। आपने जो महंगाई हम पे थोपी है, इसलिए ये महिलाएं साथ में हैं और अगली बार जो चुनाव आने वाला है तो महिलाएं ये तख्ता पलट करके रहने वाली है। वर्तमान में आपने विधानसभा चुनाव के रिजल्ट देखे हैं, जहां पर कांग्रेस के गृह राज्य थी वहां पर सरकार बीजेपी की बनी हुई है। तो ऐसे माहौल में आपको लगता है कि 2024 का जो चुनाव है वो कांग्रेस के लिए कहीं ना कहीं परेशानी खड़ा कर सकता है, या फिर राहुल गांधी को कहीं ना कहीं रोक सकता है? क्या बताएंगे? देखो, विधानसभा चुनाव और लोकसभा चुनाव में बहुत डिफरेंस होता है। ये लोकसभा चुनाव के जो मुद्दे हैं वो अलग होते हैं और विधानसभा चुनाव के जो मुद्दे वो स्थानिक राज्यों के होते हैं। तो लोकसभा का जो चुनाव होने वाला है वो देश के मुद्दों पे होने वाला है, इसलिए हमको पूरा भरोसा है कि देश की जनता आने वाले चुनाव में मोदी सरकार को ज़रूर कुछ ना कुछ करेंगी और मोदी सरकार को हटाएंगी। आज भी अगर कांग्रेस की चार राज्यों में अगर आज भी बीजेपी की सरकार आई है, लेकिन फिर भी आज अगर आप काउंटिंग करो तो कांग्रेस की वोटिंग बीजेपी से ज्यादा है। तो इसमें ये ना गृहित धरे कि लोकसभा और विधानसभा में फर्क है। लोकसभा में तो सेंट्रल का जो भी उन्होंने गोड़ गंबाड़ होगा, ईवीएम का होगा, या लोगों को झूठ बोल के अगर उन्होंने कुछ किया होगा, लेकिन विधानसभा में 100% कांग्रेस की सरकार आ सकती है, कांग्रेस की सरकार आएगी। और राहुल गांधी जी का उतना काम है कि कांग्रेस की सरकार इसमें महाराष्ट्र में ला सकते हैं और लोकसभा में ला सकते हैं। कांग्रेस की सरकार लोकसभा में, विधानसभा में आज भी राहुल जी ला सकते हैं, क्योंकि उनका वो काम आज भी चल रहा है और वो अविरत चलते रहेगा। वाढती महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार, आज बघाल तर बलात्काराचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे आणि याला फक्त बीजेपी सरकारच जिम्मेदार आहे। शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, शेतमालाला म्हणजे भाव नाही आहे, परंतु हे बीजेपी सरकार एक मनुवादी सरकार आहे। या सरकारमध्ये महिलांना या बेरोजगारीमुळे त्यांचे मुलं बेरोजगार आहे, तो एक अन्याय सहन करावं लागतं। महागाई वाढलेली आहे, बिचाऱ्यांना रोज स्वयंपाकघरात गेलं की कसं करायचं, बजेट महिन्याचं बजेट घसरलेलं आहे। त्यामुळे आणि बलात्काराचं प्रमाण, महिलांवर होणाऱ्या अन्यायाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। हे महिला विरोधी सरकार आहे असं माझं म्हणणं आहे। इंग्रज देश सोडून गेले, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यापासून काँग्रेसने काम केलं, देश खिळखिळा झाला होता, देशात सोयी बनत नव्हती, तर आज महामार्गापर्यंत, धरणापासून शेतकऱ्यांचा विकास, हरित क्रांती सगळं काँग्रेसने, गरिबांसाठी योजना, सगळ्या योजना फक्त काँग्रेसने आणलेल्या आहे आणि देशाचा आज जो विकास दिसतो आहे तो फक्त काँग्रेसने केलेला आहे। रास्ता तैयार है, फक्त ये पावलं टाकत है बीजेपी। अच्छा, पिछले 60 सालों में क्या किसानों की समस्या नहीं थी? पिछले कई सालों में महिलाओं की सुरक्षा को लेकर के समस्या नहीं थी? बेरोजगारी को लेकर के कहीं ना कहीं पिछले सरकार में सवाल नहीं उठते थे? महिलांच्या समस्या एवढ्या नव्हत्या, कारण तेव्हा महिलांना मान सन्मान मिळत होता, त्या महिला अतिशय सुरक्षित होत्या।
त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या नव्हत्या, कारण त्यांच्या मालाला योग्य असा भाव मिळत होता, त्यांना त्यांचं साहित्य सबसिडीवर मिळत होतं, बियाणं मिळत होतं. पण आज या सबसिड्या बंद करून ते लोक एक तर बियाणं महाग करतात, सबसिड्या मिळत असेल तर बियाणं महाग करतात, शेतमालाला भाव देत नाही. आज शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हा सर्व प्रकारे म्हणजे संपूर्ण भारतीय जनतेवरच अन्याय होतो आहे. आणि फक्त दिशाभूल करून आणि EVMचा वापर करून ते त्यांची सत्ता स्थापन करत आहे. EVMचा मुद्दा आपण काढलेले आहात, तो आपको क्या लगता है पिछले अभी जो रिजल्ट आए हैं तो उसमें कहीं EVM की सेटिंग हो सकती है? सगळीकडे EVMच्या सेटिंगनीच BJP सत्तेत येत आहे असं माझं म्हणणं आहे. मतलब या आमची तर मागणी आहे की या पुढच्या इलेक्शन्स बॅलेट पेपरवर व्हावे आणि पाण्याचं पाणी दुधाचं दूध करून दाखवा. लेकिन EVM को तो इस देश में कांग्रेस की सरकार ने लाई है. तब पता नहीं था कि ऐसे सरकार होंगी. मशीन है, आदमी ने बनाया. तो कांग्रेस की सोच ये तो नहीं थी कि उसमें फ्रॉड करना है, ये बिगाड़ के कुछ सेटिंग करना है, ये सोच नहीं थी कांग्रेस की. मतलब आपका कहना है कि EVM अगर कांग्रेस ने लाई है तो उसमें सेटिंग कांग्रेस ने नहीं की, बीजेपी कर रही है. बीजेपी कर रहे हैं सेटिंग. देखिए बहुत बड़ा आरोप लगा रहे हैं आप. प्रगति सब है वो कांग्रेस ने की और ये सब उसको सब बेच के खा रहे हैं सब. और ये बैलेट पेपर पे अगर इलेक्शन होता है तो दूध का दूध होगा और पानी का पानी होगा. सर क्या मांगे हैं आपकी सरकार से और आपकी क्या भूमिका है, इसके ऊपर आप अपना वक्तव्य है. सरकार से हमारी यही मांगे है कि जो हम काम कर रहे हैं इसका ही मुआवजा हमको दे, इसके अलावा ज़्यादा कुछ नहीं दे. ठीक है, जो हम कोरोना में हमारी जान की परवाह न करते, जान की बाजी लगा के जो लोगों को हमने सुविधा दी है उसको मद्देनजर रखते हुए हमारी जो मांगे है, जो कमीशन वार्ड की मांगे, जो कमीशन बढ़ने की जो मांगे है कि जो हमको कमीशन बढ़ा हुआ होना, जो हम कार्य कर रहे हैं उसका कमीशन का मुआवजा हमको दे, बस ज़्यादा इसके अलावा हमारी कोई मांगे नहीं है. ठीक आहे. एक मागणी आमची अशी पण आहे, याच्यामध्ये जे टाकली आहे की बस सर्व कार्डधारकांना यांनी अनाज म्हणजे राशन चालू करण्यात यावं. आज महाराष्ट्रामध्ये APL कार्डधारकांना जे शेतकरी आहेत त्यांना धान्य बंद करून त्याचे DBT जे चालू आहे ते बंद करण्यात यावी आणि APL कार्डधारकांना राशन देण्यात यावं अशी आमची मागणी आहे. वर्धा जिल्हा संघटनेच्या वतीने मी एवढं बोलतो की सरकारला आमची मागणी अशी आहे की 300 रुपये पर क्विंटल कमिशन मिळायला पाहिजे आणि तसेच दर महिन्याच्या 5 तारखेला कमिशन मार्जिन मिळालं पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आम्ही अकोला जिल्ह्यामधून यायला आम्हाला कमिशनची मागणी आहे. कमिशन व धान्य आम्हाला योग्य मिळण्यात यावे. धान्याबद्दल जसं हे आहे लोकांचं तसं लोकांनाही मिळायला पाहावे, आम्हालाही कमिशन मिळायला पाहावे. जे आमची अपेक्षा आहे ती आम्हाला लय कमी आहे. आम्ही शेतकरी लोक आहो, तंटोडीला लाव, आम्हाला मेहनत करावं लागते, महिनाभर अपडाऊन करावं लागते, धान्य वाटप करावं लागते, दुकान उधलं ठेवावं लागते. त्या मानानं आम्हाला कमिशन काही नाही. मजुरी कमी आहे, 2 मजूर ठेवावं लागतात, ते टाटा मोप्याला ठेवावं लागते आणि याला ठेवावं लागते, पाशीनला लिहायला याला त्याला लोतारला 2-3 माणसं ठेवावं लागतात. त्या मानाने आम्हाला कमिशन कमी आहे. तरी आमची याला हेच इच्छा आहे की आम्हाला कमिशन देण्यात यावे, आमचं कमिशनचा विचार करण्यात यावे, थोडं वाढून देण्यात यावे, एवढी आमची अपेक्षा आहे. मी प्रफुल्ल होले, जिल्हा परिषद अमरावती. आज जो आमचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचा जो आजचा मोर्चा आहे हा आमच्या शिक्षकांच्या अगणित समस्या आहे आणि या समस्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व शिक्षक समितीचे सर्व बांधव पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी एक झालो आहोत. आणि आता आमच्या ज्या हा पूर्ण मागण्या आहे, तुम्ही बघत आहेत बोर्डावर एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या मागण्या आहे, आमच्या समस्या आहे त्या सोडवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. आणि आमच्या या विराट मोर्चातून आजच्या या सर्व समितीच्या सर्व शिक्षक बांधवांनी आज जो मोर्चा काढला याच्या माध्यमातून आमचे जे वरच्या समस्या आहे त्या शासनाने सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आज या नागपूर अधिवेशनावर शिक्षक समितीच्या वतीने एक भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचा उद्देश असा आहे की ज्या शिक्षकांना आज शैक्षणिक कामामध्ये गुंतवून ठेवलेलं आहे, शाळा बाह्य कामे करावं लागत आहे, जो मूळ उद्देश आहे मुलांना शिकवायचा त्यापासून नुसतं भरकटणं चालू आहे.
आणि या भरकटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. शिक्षकांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा मोर्चा या विधान भवनावर काढण्यात आला आहे, जेणेकरून या झोपलेल्या शासनाला जाग आली पाहिजे आणि जाग येऊन विद्यार्थ्यांचं भलं कसं व्हावं याकरता सर्व शिक्षक समिती परिवार या ठिकाणी एकत्र आलेला आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की हे आंदोलन कशासाठी आहे, तर आम्ही जे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो, आमचं काम आहे विद्यार्थ्यांना शिकविणं, परंतु शासनाने आम्हाला इतके अशैक्षणिक कामं दिलेले आहेत, ऑनलाईनची कामं दिली आहेत, त्या सगळ्या कामांना जर थांबवलं तर खरंच आम्हाला मुलांना शिकवता येईल आणि आमचं जे कर्तव्य आहे, ज्या कर्तव्यासाठी आमची नियुक्ती झाली आहे ते आम्हाला पूर्ण करता येईल. परंतु आज शिक्षक हा प्रत्येक अशैक्षणिक कामामुळे इतका त्रस्त झालेला आहे की काही प्रसंगी त्यांना स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेता येत नाही आणि परत शासनाचं असं म्हणणं आहे की शिक्षक काही काम करत नाहीत आणि विद्यार्थ्यांना पण शिकवत नाहीत. आज आमची गोरगरिबांची मुलं आहेत, शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची मुलं आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना आम्हाला शिकवू द्या, ही आमची एवढी रास्त मागणी आहे. अशैक्षणिक कामे बंद करा, या मागणीसाठी आज हे आंदोलन आहे. आज यहाँ शिक्षक समिति की ओर से जो आंदोलन शुरू है, ये यहाँ की प्रमुख मांगनी है, हमारे जो अशैक्षणिक काम है उन्हें बंद करना चाहिए और जो ऑनलाइन के काम है उन्हें भी बंद करना चाहिए, क्योंकि रात में हम लोगों को 10 बजे आदेश आता है शासन की ओर से कि आपको ये काम करना है, ये परीक्षा लेनी है. रात में 10 बजे ऑर्डर आने के बाद में हम काम कब करेंगे, हम सोएंगे कब, और सुबह ऑर्डर को फॉलो करना पड़ता है. ये जो ऑनलाइन के काम है इसमें रेंज नहीं रहती स्कूल पे. एक तो शासन की ओर से हमें इस ऑनलाइन के काम के लिए कोई अनुदान नहीं दिया जाता और ऊपर से हमारे जो स्कूल है वो जो एरियाज है, आपने देखे होंगे आदिवासी एरिया है या फिर बहुत ही रूरल एरियाज है, वहाँ पे कनेक्शन नहीं होता, नेटवर्क नहीं होता, कुछ स्कूलों में तो लाइट भी नहीं है. जूनी पेंशन जो गवर्नमेंट ने अभी जो नया पेंशन योजना शुरू किया है, उस योजना से अभी जो हमारे रिटायरमेंट के बाद जो जिंदगी है ये पूरी तरह से तबाह हो जाने वाले हैं. इसलिए हम अभी पूरे दिल से इधर आ रहे हैं और जूनी पेंशन पुरानी पेंशन की मांग कर रहे हैं. जो नई जो पेंशन स्कीम लगाई है शासन ने, वो पेंशन स्कीम में पूरी तरह से झूठे वादे है उसमें, और वो हमारा ही पैसा काट कर वो भी पूरा पैसा हमको नहीं मिलता है. और इसके साथ ही अदर जो गवर्नमेंट की नीति है वो सरकारी स्कूल बंद करने की दिख रही है कि दत्तक योजना जो है वही वैसा है और अदर जो योजना है उसमें भी प्रॉब्लम आ रहा है. तो वो सब के कारण हम अभी पुरानी पेंशन योजना और इधर अदर जो सब है वो मांगे लेकर हम इधर आ रहे हैं. वोट फॉर ओपीएस. यदि हमें पुरानी पेंशन नहीं लौटाई तो हमारे सब टीचर्स और सब कर्मचारी हम वोट फॉर ओपीएस की मांग करेंगे. मैं दरखास्त करता हूँ पूरे हमारे शासन को, महाराष्ट्र शासन को, कि हमें जल्द से जल्द हमारी पुरानी पेंशन लौटा दे. हम सब हमारे मुख्यमंत्री साहब का भी धन्यवाद करेंगे जब वो हमें हमारी पुरानी पेंशन लौटा देंगे. तो आज आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी प्राथमिक शिक्षक सगळे एकवटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जे मुद्दे आहेत त्यामध्ये आमच्या सर्व संघटनांचा, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक समिती सुद्धा ज्या प्रश्नासाठी आग्रही आहे आणि आमच्या उद्याच्या मोर्चामध्ये सुद्धा DCPS सुद्धा ज्या प्रश्नासाठी आग्रही आहेत. असा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमच्या जुनी पेन्शन योजना. ही जुनी पेन्शन योजना जोपर्यंत शासन आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. नागपुर अधिवेशन के तीसरे दिवस पर अभी हमने देखा कि विभिन्न मोर्चों का यहाँ पर आयोजन किया गया था. इस मोर्चे से सरकार को अपनी मांगे लोगों ने बताई, जहाँ पर उन्होंने, चाहे फिर वो कांग्रेस का मोर्चा हो, धनगर समाज का रिजर्वेशन को लेकर के मोर्चा हो या फिर जूनी पेंशन योजना को लेकर के शिक्षकों का
जो मोर्चा था यहाँ पर आयोजित किया गया था। इन सभी मोर्चों से यह समझ में आता है कि महाराष्ट्र में बहुत बड़ा जो है जन आक्रोश लोगों के बीच में है, जो सरकार उनकी मांगों को नहीं सुन पा रही है। उनका यह भी कहना था कि हमारी मांगे अगर वो पूरी नहीं करते हैं तो आने वाले 2024 के चुनाव में उनको उनकी जो स्थिति है वो पता चल जाएगी। साथियों, इन सभी मांगों और मोर्चों को लेकर के आप क्या सोचते हैं हमारे कमेंट बॉक्स में जरूर बताएं। बने रहे आवाज इंडिया के साथ में। धन्यवाद।